आज 6 एप्रिल 2026 आज रोजी जागतिक क्रीडा दिन साजरा केला जातो आणि त्याच दिवशी राष्ट्रीय खेळाडू माहिती अधिकार कार्यकर्ता NIS कोच सागर जगदाळे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या बाहेर उपोषणाला बसलोय। उपोषणाचा मुद्दा आपला हा आहे की आज राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर यांना शुभेच्छा। त्याचबरोबर राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त जिल्हाधिकारी संतोष पाटील साहेब, नागेश पाटील साहेब यांनाही क्रीडा दिनाच्या शुभेच्छा। आजपर्यंत आपण खेळ खेळत आलेला आहात, हा खेळ कुठं थांबवायचा आहे का नाही हा प्रश्न आहे। आज बाबा गेली 3 वर्ष झालं मी फॉलोअप घेतोय, जे गोरगरीब खेळाडू, पालक, मार्गदर्शक, कोचेस यांच्यावरती जो अन्याय होतो, यांची जी जिल्हा क्रीडा संकुलात होणारी पिळवणूक आहे, ही पिळवणूक थांबणार आहे की नाही। जिल्हा क्रीडा संकुलामध्ये जे स्विमिंग पूलचं टेंडर दिलेलं आहे, की आज तुम्ही हे टेंडर दिलेलं आहे, टेंडरच्या नियमाप्रमाणे टेंडर चालतंय का, तर अशी विचारणा जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर यांना केली असता ते म्हणतात की सगळं नियमाप्रमाणे चालू आहे। संबंधित टेंडरधारकाने मुंबई, पुणे या ठिकाणची लोक तिथं कामाला दाखवली आहेत, त्यांची क्वालिफाईड सर्टिफिकेट तिथं जमा केलेत, पण जी लोक प्रत्यक्षात तिथं काम करतात ती लोक सर्टिफाईड नाही आहेत, असं आम्ही कित्येक वेळा जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केलेली आहे। निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील साहेब यांच्याकडे तक्रार केलेली आहे। आमच्या क्रीडा विभागाचे, कोल्हापूर विभागाचे उपसंचालक सुहास पाटील साहेब यांच्याकडे आम्ही तक्रार दिलेली आहे। आमच्या या तक्रारीला किंवा आम्हाला जी खेळाडूंची पिळवणूक होती याला आम्हाला न्याय मिळणार आहे का नाही, आम्ही पालकमंत्री सर्वांना भेटलेलो आहे। आम्ही असा कुठला न्याय देवतेचा असा कुठला उंबरा आम्ही ठेवला नाही की ज्या उंबऱ्याला आम्ही अजून पोचून आलो नाही। या जिल्ह्याचे खासदार असतील, आमदार असतील, पालकमंत्री असतील, सर्व राजकीय लोकांना सुद्धा आम्ही भेटून आलेलो आहे। संबंधित अधिकारी व बाधित अधिकारी, टेंडरधारक यांना वरद हस्त नक्की कुणाचा आहे। त्याचबरोबर जे जिल्हा क्रीडा संकुल मध्ये स्विमिंग पूल आहे तिथं टेंडर नियमाप्रमाणे 1000 रुपये फी घेणं बंधनकारक आहे। आज 2200 रुपये फी तुम्ही कुणाला विचारून घेताय, त्याचा कोणता जिल्हा क्रीडा संकुल समितीचा, जिल्हाधिकारी यांचा कोणता आदेश आहे का, ठराव झालाय का, अशी विचारणा केली असता झालाय म्हणून सांगतात, पण संबंधित कोणताही ठराव झालेला नाहीये। स्विमिंग पूलचं टायमिंग संध्याकाळी 4 ते 7 आणि सकाळी 7:30 ते 9:30 आहे, पण हे 13 तास स्विमिंग पूल चालवतात। हे फक्त आणि फक्त जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या वरद हस्तामुळे या सगळ्या चुकीच्या गोष्टी तिथे घडत आहेत। यामध्ये जिल्हा क्रीडा अधिकारी यांना वारंवार तक्रारी करून आज तुम्ही 13 तास स्विमिंग पूल वापरताय, सरकारी माल फुकट वापरला जातोय, भुर्दंड होतोय सरकारला। उद्या जर या सगळ्या गोष्टी जर खराब झाल्या, स्विमिंग पूलची दुरुस्ती निघाली तर 5-10 कोटी सरकार यासाठी देणार आहे का। एक तर जिल्हा क्रीडा संकुलाला वरून कोणताही निधी नाही आणि संबंधित अधिकारी या पद्धतीने मनमानी करून असा कारभार चालू आहे, तर याला आळा बसणार आहे का। त्याचबरोबर जे संबंधित चौकशी समिती नेमलेली आहे ते जिल्हाधिकारी संतोष पाटील साहेब यांनी हा आदेश पारित केलेला आहे। दिनांक 3 फेब्रुवारी 2026 रोजी हा आदेश दिलेला आहे की 1 महिन्याच्या आत संबंधित बाधित जिल्हा क्रीडा संकुलाच्या भोंगळ कारभाराच्या चौकशी करून अहवाल संबंधित तक्रारदाराला व जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करावा। परंतु या समितीने मला कोणत्याही प्रकारे विश्वासात घेतलं नाही। जे काय उद्योग, ज्या गोष्टी चुकीच्या चालू आहेत त्या अजूनही त्या चुकीच्या चालूच आहेत, याला नक्की पाठबळ जिल्हाधिकारी कार्यालयाकडून भेटतंय का, हा माझा मोठा प्रश्न आहे। त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी करत असताना जी समिती नेमली आहे, या समितीमध्ये समितीचे अध्यक्ष उपविभागीय अधिकारी सातारा प्रांत साहेब आहेत। त्याचबरोबर जिल्हा क्रीडा अधिकारी, गट विकास अधिकारी सातारा, गट शिक्षण अधिकारी सातारा, तालुका क्रीडा अधिकारी सातारा, मुख्याधिकारी नगर परिषद सातारा आणि लेखाधिकारी सातारा। आजपर्यंत हे जे अधिकारी कर्मचारी जी चौकशी समितीमध्ये नेमले आहेत यातील कोणताही कर्मचारी
मला विश्वासात घेऊन किंवा क्रीडा संकुल मध्ये आलेला नाहीये. त्यात